एव्हरीवन, वेलकम टू सिलर ब्युटीक मराठी. चला तर आज आपण या अम्ब्रेला स्कर्टचं कटिंग आणि स्टिचिंग बघूया, ज्यामध्ये मी हाफ इलास्टिक आणि हाफ बेल्ट लावलेला आहे. बघा, इथे मी 4 फोल्ड करून फॅब्रिक घेतलेला आहे. टोटल फॅब्रिकची लेंथ 5.5 मीटर आहे. सगळ्यात कन्फ्युजन असतं ते म्हणजे कमरेचं माप कसं घ्यायचं ते. तर बघा, जेवढी आपली कमर आहे तिला आपल्याला 2 ने ऍड करायचंय आणि त्याच्यामध्ये त्याला 4 ने भागायचंय. म्हणजे आपली कमर किती आहे 34, त्यामध्ये 2 ऍड केले किती 36 आणि त्याला पण 4 ने भागणार किती येणार 9. मग असं कॉर्नर पासून स्ट्रेट अशी मेजरिंग टेप घ्यायची आणि असं स्ट्रेट दोन्ही साईडला असं निशाण टाकून घ्यायचं. पण बघायचं दोन्ही साईडला सेमच मेजरमेंट येतं की नाही. माझं बरोबर 5.5 इंच आलेलं आहे. आता जेवढं 5.5 इंच आलेलं आहे तसंच आपल्याला काय करायचं आहे, ते असं सर्क्युलर मध्ये आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. बघा, इथे आपण परफेक्ट कमरेचं माप घेतलं आहे. आपण 2 इंच का ऍड केलं, कारण आपल्याला शिलाई मार्जिन पाहिजे म्हणून. वरती आपण हाफ इंच बेल्ट साठी शिलाई मार्जिन ऍड करत आहोत. आता आपल्याला पूर्ण उंचीमधून बेल्टचं 2 इंच मायनस करायचं आहे आणि हाफ इंच जो आपण शिलाई मार्जिन सोडलेला आहे ते न घेता खालच्या लाईन वरनं जिथे परफेक्ट माप आहे तिथून आपल्याला काय करायचंय, 2 इंच मायनस केल्यानंतर किती येतात 38 40 मधून, बरोबर. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचंय, जो मी पिको करणार आहे त्याच्यासाठी. तर तुम्हाला इथे फोल्ड करायचं असेल तर तुम्ही 1 इंच ऍड करा. जर कॅनकॅन पट्टी लावायची असेल तर तुम्हाला 2 इंच ऍड करावे लागेल, जशी कॅनकॅनची लेंथ आहे त्यानुसार. आता सगळीकडे असं सर्क्युलर मध्ये आपण सेमच मेजरमेंट मध्ये आखून घेणार आहोत. कट करण्याआधी सगळ्यात आपले कापड व्यवस्थित आहेत की नाही ते बघून घ्यायचं, नाहीतर काय होईल, कमरेच्या ठिकाणी जर एखादा कापड खालीवर असेल तर आपल्याला कटिंगच्या वेळेला प्रॉब्लेम येईल. त्यानंतर हाफ मार्जिन जशी सोडलेली मी तिथूनच मी कट केला आणि खालचा सर्क्युलर जो भाग आहे तो सुद्धा कट करून घेतलेला आहे. मी पिको करणार आहे म्हणून हाफच इंच ऍड केलेला आहे. जर तुम्हाला पिको करायचं नसेल तर तुम्ही 2 इंच ऍड करा, म्हणजे फोल्ड करून पट्टीवरती छानपैकी येते. आता हे मी लायनिंगचं करत आहे. सेम लायनिंगचं पण आपण तशाच प्रकारे फोल्ड वाला फॅब्रिक घेतलेला आहे. बघा, माझ्या समोरच्या साईडला मी अगदी जसं आपण 9 इंच घेतलं त्याचप्रमाणे कॉर्नर पासून 9 इंच बघितलं आणि दोन्ही बाजूला समान आहे की नाही ते एकदा चेक करून पुन्हा जसं आपण सर्क्युलर मार्क केलं त्याचप्रमाणे सर्क्युलर मार्क करून घ्यायचं. सर्क्युलर मार्क करून झाल्यानंतर पुन्हा एकदा हाफ इंच आपण शिलाई मार्जिन घेणार. आणि आता बघा, आपली जो बटरक्रेप फॅब्रिक आहे जो मी घेतलेला आहे तो त्याची लेंथ कमी असते, म्हणून आपल्याला काय करावं लागतं, त्याला जॉईंट द्यावं लागतं. तर तुम्हाला तिथे आडवी लाईन दिसत असेल, जो फॅब्रिक मी वरतून फोल्ड केला त्याची उंची कमी आहे म्हणून काय करायचं, आपल्याला जॉईंट द्यायचे. पण आपल्याला लेंथ मध्ये सुद्धा कमी नाही करायचं. जास्तीत जास्त आपण किती कमी करणार आहेत, लेंथ 2 इंच. त्यामध्ये आपण 38.5 घेतलेली, तर यामध्ये आपण किती घेणार 36.5 इंच. बघा, तिथे आपल्याला दिसत आहे एका ठिकाणी जॉईंट टाकावं लागणार आहे आपल्याला वरच्या साईडला. पूर्ण जसं आपण कट करून घेतलेला आहे. तर आता बघा, जिथे मी हात लावते तिथे आपल्याला जॉईंट टाकायचा आहे. त्यासाठी मी काय केलं, राहिलेला जो फॅब्रिक आहे तो त्यावरती ठेवला
त्यावरती आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे की शिलाई मार्जिन अर्धा इंच आपल्याला काय करायचं त्यामध्ये ऍड करायचं. म्हणजे शिलाई मार्जिन साठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वरती फॅब्रिक घ्यायचं आहे. मी थोडस वरतून घेतलं, मी अगदी त्याला जॉईंट करून नाही घेतलं, कारण आपल्याला जॉईंट केल्यानंतर खाली मग अर्धा इंच कमी येऊ शकतो. म्हणून मी काय केलं, आताच वरती अर्धा इंच जॉईनिंगचा भाग एक्स्ट्रा घेतला. आणि जसं खालचा कपडा आहे तसं आपल्याला हाताने सुद्धा समजतं, इथूनच खालचा कपडा आलाय असं. त्याचप्रमाणे सर्क्युलर भागामध्ये आपण असा मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर मार्क करून झाल्यानंतर आपण तो फॅब्रिक कट करणार आहोत. म्हणजे आपल्या एक साइड फ्रंट आणि बॅक साइड दोन्ही साइडला आपल्याला तो जो जॉइंट आहे तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. हे बघा, मी इथे दाखवते. अशा प्रकारे जॉईंट इथे आपला आलेला आहे. म्हणून मी काय केलं, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. बघा, त्यावरती ठेवून दाखवते. हे बघा, अर्धा इंच तुम्हाला दिसत असेल एक्स्ट्रा, बरोबर. मग आता जिथे आपला जॉईंटचा भाग आहे तो आधी आपण काय करून घेऊया, कट करून घेऊया. म्हणजे आपल्याला खाली जो आपल्याला हाफ सर्क्युलर मध्ये जो जॉईंट आहे तो जॉईंट करता येईल. किती वेळा जॉईंट होते मी. हाफ इंच मध्ये इथे शिलाई मारून घेऊया. अशा प्रकारे आपल्या इथे जॉईंट करून होत आहे. एकदा का जॉईंट करून झालं की वरती सुद्धा आपण दाब शिलाई देणार आहोत. जॉईंट करून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा जो फॅब्रिकचा कॉर्नर निघालेला आहे तो आपण कट करून घेऊ. बघा, असा दुसरा पार्ट पण मी केलेला आहे. त्यानंतर जो आपण लाइनिंगचा फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक आहे त्याची कमर आहे ती आपण जॉईंट करून घेऊया. इथे आपली कमर जॉईंट करून झालेली आहे. सेम अशाच प्रकारे आपण काय करणार, दुसऱ्या पार्टचा पण कमर जॉईंट करून घेणार लाइनिंग आणि मेन फॅब्रिकचा. बघा, ते दोन्ही कमर जॉईंट करून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचे, साइडला झिप लावायची आहे. त्यासाठी आपण काय करणार, जेवढी आपल्याला झिपचं मेजरमेंट आहे तेवढं आपल्याला हवंय तेवढं घेणार. किती मी घेतलं आहे, 6.5 इंच, बरोबर. त्यानंतर फॅब्रिक वरती सुद्धा दोन्ही भागावरती आपल्याला 6.5 इंचावरती मार्क करायचं आहे.
त्यानंतर फॅब्रिक चारही भाग आपण असे एकत्र घेणार आणि जिथे आपण 6.5 इंचचा जो मार्क टाकलाय की नाही, त्या मार्काच्या इथूनच आपण काय करणार, एक डबल शिलाई देऊन खाली पूर्ण आधी मेन फॅब्रिक जॉईन करणार अशा प्रकारे अस्तर बाजूला घेऊन, आणि त्यानंतर अस्तर सुद्धा जॉईन करून घेणार. आपण काय केलेलं आहे, जेवढी आपल्याला झिपची लेंथ पाहिजे तेवढी सोडून आपण खाली शिलाई मारलेली आहे. आता हे बघा, मी अस्तर सुद्धा जॉईन करते. प्रत्येक वेळेला डबल शिलाई मारणं बंधनकारकच आहे. आता बघा, आपण झीप साठी जो 6.5 इंचचा भाग ठेवलेला ना, त्याला आपल्याला साईडने अशी शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, हा आहे झीप साठीचा भाग. त्याच्या कॉर्नर्स आपल्याला ओपन करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने, आणि तिथे झीप साठी आपण जशी शिलाई मारतो तशी शिलाई मारून घ्यायची. इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई मारली तरी चालेल, कारण आपण झीप लावून झाल्यानंतर ही शिलाई काढणार आहोत. बघा, इथे आपला झीप साठीचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे, दिसतोय. आपल्याला काय करायचं, आता झीप त्याला अटॅच करून घ्यायचे. जर इनविजिबल झीप असेल तर त्याची लावण्याची पद्धत अलग आहे, आणि ही नॉर्मल झीप आहे त्याची लावण्याची पद्धत हीच आहे, कारण हिला फोल्ड करता येत नाही. त्यानंतर हळूहळू झीप आपण जॉईन करून घेणार. झीप खालीवरती होता कामा नये. अशा प्रकारे आपली झीप सुद्धा जॉईन करून झालेली आहे बघा. त्यानंतर आता आपलं काय काम राहिलेलं आहे ते म्हणजे बेल्ट तयार करणं. फ्रंट साइडला आपण बेल्ट लावणार आहेत, मागच्या साइडला आपण इलास्टिक लावणार आहेत. तर त्यासाठी मी ह्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत, ज्यांची उंची 4.5 इंच आहे आणि विड्थ 20 इंच आहे. त्यानंतर आपण बेल्ट साठी जो बुकरम मिळतो त्या प्रकारे एक बुकरम घेऊन आपण त्याला अशा प्रकारे आधी छोटा फोल्ड करून घेणार आहोत. फोल्ड केलेल्या भागावर शिलाई मारून घ्यायची, एक दाब शिलाई द्यायची. त्यानंतर मी जसं दाखवते तसं उलट्या साईडला फोल्ड करून आधी अर्धा इंचावरती अशी शिलाई मारून घेणार. हे बघा, आणि मग
मग त्याला असं फोल्ड केल्यानंतर आपली शिलाई जी बुकरम आहे ती आपली आत लपली जाते. सेम तसंच मी दुसऱ्या साइडने सुद्धा काढून घेणार. आपण 4.5 इंच ना मुद्दाम घेतलेली आहे एक्स्ट्रा, कारण कसा कधी कधी शिलाईमध्ये कमी जास्त होतं म्हणून ते कट करता येतं, पण आधीच कमी घेतलं तर मग ते वाढवणार कसं, म्हणून मी थोडासा अर्धा इंच एक्स्ट्राच घेतला. आता मी काय केलेलं आहे, जेवढा आपण अर्धा इंच घेतलेला आहे ना तेवढी एक अशी नॉर्मल शिलाई मारून घेतलेली आहे. म्हणजे मी बाकीचा भाग कट केला तरी काही हरकत नाही. जो मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला ना तोच मी आता कट करत आहे. त्यासाठी मी एक गायडिंग लाईन म्हणून काय केलं, मी ते अर्धा इंचाची शिलाई मारून घेतली. आता फ्रंट साइडचा बेल्ट आपला रेडी आहे. आपल्याला आता काय करायचंय, इलास्टिकचं करायचंय. त्यानंतर सेम मापामध्ये आपल्याला इलास्टिकची पट्टी सुद्धा तयार करून घ्यायची आहे. इलास्टिक आपण नंतर लावणार, आधी आपण फ्रंट साइडचा बेल्ट लावून घेऊया. बघा, फ्रंट साइड साठी आणि बॅक साइड साठी इलास्टिक आपण आधी व्यवस्थित बघून घ्यायचं, कारण आपली जी झीप आहे ती कुठल्या हातावर असते, आपल्या डाव्या साइडला असते, म्हणून आधी ते नीट बघून घ्यायचं, नाहीतर काय होईल, आपली उजव्या साइडला झीप येऊन जाईल. आता आपल्याला बेल्ट बघा, ज्या प्रकारे मी सांगते त्या प्रकारेच करायचा. मागच्या साइडला असा उलटा करून ठेवायचा आणि तिथे एक शिलाई मारून घ्यायची. आपली बेल्टची इथे एक शिलाई देऊन झालेली आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता जो शिलाई केलेला भाग आहे तो आपल्याला बेल्टच्या आतमध्ये टाकायचा आहे. बघा, जसं मी दाखवते तसं. हे बघा, असं आत टाकून आपल्याला काय करायचं आहे, अगदी कॉर्नर पासून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे.
बेल्ट जॉईन केलेला जो शिलाईचा भाग आहे तो आपल्याला असा आत टाकूनच शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा आपला बेल्ट आता जॉईन झालेला आहे फ्रंट पार्टचा. आता बॅक पार्टचा इलास्टिक करायचं आपल्याला. त्यासाठी आपण आधी एक पुढच्या साईडला 1/2 इंचाचं असं फोल्ड करून घेणार. बघा इथे फोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर जो इलास्टिक आहे तो आपल्याला फ्रंट साइड पासून जॉईन करायचं आहे. बघा बेल्ट आपण बॅक साइडने जॉईन केलं, इलास्टिक आपला फ्रंट साइड पासून जॉईन करायचं. इथे आपली इलास्टिकची पट्टी जॉईन करून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये इलास्टिक टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे. तर आता इलास्टिक किती टाकायचा हा सुद्धा एक प्रश्न असतो. इलास्टिकचा बघा, जर तुम्हाला आता स्कर्ट करायचा आहे, स्कर्ट आपला फिट बसला पाहिजे म्हणून आपण थोडा कमी घेणार इलास्टिक. म्हणजे जेवढी कमर आहे, कमर किती आहे आपली टोटल 20 इंच बरोबर. 20 इंच कमर आहे तर आपल्याला काय करायचं आहे, 15 इंचाचा इलास्टिक घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच ऍड करायचा आहे जो आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे. हे बघा अशा प्रकारे आत इलास्टिक टाकायचं. आणि आता बघा इथे मी फक्त खून करून घेतलेली आहे इलास्टिकवर, मी इलास्टिक कट केलेलं नाहीये 15 इंचावर. मी फक्त अशा प्रकारे शिलाई मारून घेते आणि मी इथे इलास्टिकवर बिलकुल शिलाई मारत नाहीये. सावकाश हळूहळू आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची जेणेकरून इलास्टिकवर शिलाई जाता कामा नये. आपल्याला आधी जिथून आपण सुरुवात केली तिथे इलास्टिक एका साइडला फिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी डायरेक्ट डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आता मी जो इलास्टिक आपण आत टाकलाय तो असा खेचून घेणार आणि जिथपर्यंत आपण निशाण केलेलं ना 15 इंचाचा तिथपर्यंतच घेणार. आणि जो बाकीचा भाग आहे तो मी काय करून घेणार, इथे कट करून घेणार. हे बघा, आणि जिथे तो गेलेला आहे इलास्टिक म्हणजे जिथपर्यंत आहे 1/2 इंच मार्जिन सोडून आपण काय करणार, तिथे त्याला फिक्स करून घेणार. जिथे आपण फिक्स केलेला आहे इथे आपला लूक येणार जो आपण हुक लावणार आहोत त्याचा. त्यामुळे इथे डबल शिलाई मारली तरी ती एवढी विजिबल होणार नाही. हे बघा अशा प्रकारे खेचून झाल्यानंतर आपल्याला इलास्टिक दिसून येतो व्यवस्थित. तुम्ही पुन्हा एकदा सेंटरला अशी एक इलास्टिक करून घेते. मी इथे 2 लाईन मारलेल्या आहेत. ही एक, आणि त्यानंतर मी आता दुसरी शिलाई मारून घेणार आहे इलास्टिकवर. आपल्याला इलास्टिकची शिलाई मारताना काय करायचं, कपडा खेचायचा आहे. कपडा न खेचता जर आपण शिलाई मारली तर तो इलास्टिक म्हणजे स्ट्रेच होणार नाही. बघा अगदी रेडीमेड सारखं दिसतं. बघा आपलं आता फ्रंट आणि बॅकचं झालेलं. इथे मी हुक आणि लूक लावणार आहे. आता काम आहे ते म्हणजे आपला साईडचा पार्ट जो पण आहे तो जॉईन करायचा. त्यासाठी सेम जसं मी आधी सांगितलं त्याच प्रकारे करायचं. काय तर आधी अस्तर जॉईन, आधी मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आणि त्यानंतर
अस्तर जॉईन करून घ्यायचं. आता बघा अशा प्रकारे आपला हा अम्ब्रेला स्कर्ट शिवून झालेला आहे. हे बघा झिप, त्यानंतर मी हे हुक लावून घेतलेला आहे. त्यानंतर त्याला मी 2 लूप लावलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. थँक यू फॉर वॉचिंग.